नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण मागच्या प्रकरणात इक्वल रेशो थेरम समान गुणोत्तराचा सिद्धांत आपण अभ्यासला होता. आता या ठिकाणी आपण कंटिन्युअस प्रोपोर्शन म्हणजे पारंपरिक प्रमाण याबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. काय आहे पारंपरिक प्रमाण, कशाला म्हणायचं कंटिन्युअस प्रोपोर्शन, व्हॉट डू यू मीन बाय कंटिन्युअस प्रोपोर्शन. So if A, B, C are three numbers, जर A, B, C हे जर तीन नंबर असतील, तीन संख्या जर प्रमाणित असतील, three numbers are in continuous proportion, then we say that A upon B is equal to B upon C. जर A, B, C ये तीन संख्या जर पारंपरिक प्रमाणात असतील, कंटिन्युअस प्रोपोर्शन मध्ये असतील, तर आता आपण असं म्हणूया की A upon B is equal to B upon C हे अशा पद्धतीने लिहिलं जातं. Means that is, if we multiplied, if take a cross multiplication, means B into B is equal to A into C, that is B into B, B square into C. यालाच आपण असं लिहू शकतो, or B is equal to under root AC, taking square root on both side. जर दोन्ही बाजूचं जर आपण स्क्वेअर रूट जर घेतलं तर आपल्याला हे असं लिहिता येईल किंवा असं सुद्धा लिहिता येईल. लक्षात, म्हणजेच काय, जर तीन संख्या जर पारंपरिक प्रमाणात असतील तर त्याला आपण असं म्हणूया की A upon B is equal to B upon C, means क्रॉस मल्टिप्लिकेशन B into B, B square आणि A into C, AC. किंवा हेच अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, मीन्स B is equal to under root AC. हे लक्षात आलं. कंटिन्युअस प्रोपोर्शन मध्ये असले तर आता हेच आपल्याला शब्दात कसं सांगता येईल, द मल्टिप्लिकेशन ऑफ, आता हे बघा तीन टर्म्स आहे A, B, C. आता हे जे दोन आहे ना, हे काय आहे, अंत्यटोकं आहेत, म्हणजे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, तीनच पद दिलेले आहेत, तीनच संख्या दिलेल्या आहेत. हे मिडल पद आहे, B इज द मिडल टर्म अँड A अँड C आर द एंड टर्म, म्हणजे अंत्यटोकं आहेत. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, वी से दॅट व्हॉट square of middle term is equal to multiplication of two end term. मग आपल्याला हे शब्दात कसं लिहिता येईल, तर स्क्वेअर ऑफ मिडल टर्म, इथं स्क्वेअर दिसतोय, बी स्क्वेअर म्हणजे मिडल टर्मचा स्क्वेअर, हा किती आहे, तर मल्टिप्लिकेशन ऑफ टू एंड टर्म्स, म्हणजे हे ज्या दोन टर्म्स आहे एंड, या दोन टर्मचा गुणाकार, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग आता एक लक्षात घ्या, त्याचप्रमाणे इफ इन दिस वे, इफ A upon B is equal to B upon C is equal to C upon D is equal to E upon F is equal to dot dot dot. जर असं असेल तर then we say that what A, B, C, D, E, F, A, B, C, D, F are in continuous proportion. जर A upon B is equal to B upon C is equal to C upon D is equal to E upon F is equal to dash dash dash, म्हणजे असंच पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर आपल्याला असं म्हणता येईल की A, B, C, D, E राहिला, A, B, C, D, E, F आर इन कंटिन्युअस प्रोपोर्शन. तर आपण असं म्हणूया की हे जे संख्या ज्या आहेत A, B, C, D, E, F या संख्या कंटिन्युअस प्रोपोर्शनमध्ये आहे.
बघा या ठिकाणी आपण बघितलं की ए बी सी आर द थ्री नंबर्स. इफ ए बी सी आर थ्री नंबर्स आर इन अ कंटिन्युअस प्रोपोर्शन देन वी से दॅट बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी. बरोबर आहे. या ठिकाणी आपण बी इज इक्वल टू बी इज कॉल्ड ॲज द मिडल टर्म, बी इज कॉल्ड ॲज द मीन प्रोपोर्शन. म्हणजे बीला काय म्हटलं जातं, मीन प्रोपोर्शन असं म्हटलं जातं, म्हणजे गुरुत्वीय मध्य असं म्हटलं जातं किंवा भूमिती मध्य असं सुद्धा म्हटलं जातं बीला. येते लक्षात. 3 टर्म दिले असतील तर मधल्या पदाला काय म्हणतात, भूमिती मध्य असं म्हटलं. किंवा ज्यावेळेस ते पारंपरिक प्रमाणात असतील, इन कंटिन्युअस प्रोपोर्शनमध्ये असतील तर. बघा या ठिकाणी आपण त्या याच्यावरती कंटिन्युअस प्रोपोर्शनवरती आधारित काही उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या ठिकाणी मी उदाहरण ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं आहे. काय उदाहरण आहे त्या ठिकाणी मी वाचतो. बघा एक्झरसाइज 4.5 एक्झाम्पल नंबर 1. Which number should be subtracted from 12, 16 and 21 so that the resultant numbers are in continuous proportion. मग आता हे जे 12, 16 आणि 21 या ज्या संख्या दिलेल्या आहेत, या संख्या पारंपरिक प्रमाणात केव्हा येतील, त्यांचं असं म्हणणं आहे कंटिन्युअस प्रोपोर्शन आल्या पाहिजे. पण केव्हा येतील म्हणजे अशी कोणती संख्या त्याच्यातून वजा करायची की दिलेल्या, मग त्या जे वजाबाकी केल्यानंतर म्हणजे याच्यात कोणती संख्या वजा करायची किंवा तीच संख्या याच्यातून वजा करायची किंवा तीच संख्या याच्यातून वजा करायची, कोणती संख्या वजा करायची की जेणेकरून या संख्या ज्या आहेत तिन्ही संख्या ह्या कंटिन्युअस प्रोपोर्शनमध्ये ज्या आहे ते कंटिन्युअस प्रोपोर्शनमध्ये येणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी ती जी संख्या आहे ती संख्या आपण एक्स मानून घेणार आहोत. सपोज एक्स बी द नंबर्स विच वी विल बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 and 21. Then the upcoming numbers will be continuous proportion. ओके. बघा या ठिकाणी कसं आपण सोडवणार आहोत. सपोज x be the numbers that subtracted from 12, 16 and 21. 12, 16 and 21 that the numbers will get, then that the number will get in continued proportion. लिहिलं कसं बघा. सपोज एक्स म्हणजे आपण मी काय लिहिलं, सपोज एक्स हा एक नंबर आहे आणि हा नंबर आपण दिलेल्या नंबरमधून वजा करणार आहेत, म्हणून मी लिहिलं सपोज एक्स बी द नंबर्स दॅट सबट्रॅक्टेड फ्रॉम 12, 16 अँड 21 दॅट विल गेट इन अ कंटिन्यूड प्रोपोर्शन. मग जो नंबर मिळणार आहे वजाबाकी करून ते काय असणार आहे, कंटिन्यू प्रोपोर्शन असणार आहे. मग आता सबट्रॅक्ट करू आपण. बघा मग मीन्स दॅट इज 12 मायनस एक्स, 16 मायनस एक्स अँड 21 मायनस एक्स. आता हे जे नंबर आहे हे नंबर आपल्याला मिळालेले आहे. हे जे आहेत हा नंबर, हे जे 3 नंबर मिळाले आपल्याला हे कंटिन्युअस प्रोपोर्शनमध्ये आहेत. परंतु आपल्याला ह्या एक्सची किंमत काढायची आहे या ठिकाणी, आणि एक्सची किंमत काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते कंटिन्युअस प्रोपोर्शनमध्ये आपल्याला मिळणार आहे. एक्स 12 मायनस एक्स, 16 मायनस एक्स, 21 मायनस एक्स are in continued proportion. मग एक्स संख्या वजा केल्यानंतर जे नंबर्स मिळाले ते कंटिन्यू प्रोपोर्शनमध्ये आहे असं या ठिकाणी आपण म्हणूया. मीन्स दॅट इज द, आता बघा हे पहिला नंबर, हा दुसरा नंबर, हा तिसरा नंबर, म्हणजे मिडल टर्म कोणती आहे 16 मायनस एक्स. काय आहे मिडल टर्म 16 मायनस. मग आता आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूया. 12 मायनस एक्स अपॉन 16 मायनस एक्स इज इक्वल टू 16 मायनस एक्स अपॉन 21 मायनस एक्स. हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. पारंपरिक प्रमाणात आहे म्हणजे काय झालं तर त्यांचा रेशो जो आहे तो रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर इज इक्वल टू सेकंड नंबर टू द थर्ड नंबरचा रेशो जो आहे तो इक्वल येणार आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बघा 12 मायनस एक्स इंटू, सॉरी हे लिहितो 16 मायनस एक्स इंटू 16 मायनस एक्स इज इक्वल टू 12 मायनस एक्स इंटू
21 मायनस 6 गुणाकार केला, ह्या दोघांचा गुणाकार इथे लिहिला आणि ह्या दोघांचा गुणाकार या ठिकाणी लिहिला. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं x आहे, मग याने याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. 16 गुणिले 16 जो आहे 16चा वर्ग आपण या ठिकाणी करणार आहोत. किंवा बघा 16चा वर्ग काय येणार आहे सांगा बरं, कोण सांगतं? 16चा वर्ग, 16चा वर्ग आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती? नो, नाही माहिती? ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण 16 गुणिले 16, 16चा वर्ग 256 येतो, वजा 16x, इथं बघा वजा 16x. किंवा या ठिकाणी आपल्याला असंही करता येईल की पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 16चा वर्ग म्हणजे 256 वजा दोघांचा गुणाकार पहिलं पद गुणिले दुसरं पद त्याची दुप्पट, 16 दुने 32x, दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक x स्क्वेअर. या ठिकाणी सुद्धा तसंच होईल. आता ह्या आपला इथं सारखं होतं म्हणून आपण तसं केलं. आता ह्या कंसाने याला गुणायचं आहे. बघा 12ने मी 21 ला गुणतो, 12ने 21 ला गुणलं, 12 1 12, हातच्या आला 1, त्याच्यानंतर 12ने 2 ला गुणायचं, 12 दुने 24, 24 आणि 1 25, 252. 12ने याला गुणलं वजा 12x, 21ने याला गुणलं वजा 21x, x गुणिले x वर्ग. बघा x वर्ग दोन्ही बाजूचे कॅन्सल होतील कारण दोन्ही बाजूला काय ते अधिक आहे. मग दुसरी बाजू जर बदलायला गेले म्हणजे हा x वर्ग जो आहे इकडे अधिक आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे वजा, म्हणजे x वर्ग वजा x वर्ग 0, म्हणून ते डायरेक्ट उडवलेले आहेत मी. आता हा 256 इकडे घेतो, 256 वजा 252 बरोबर. आता हा 32x जो आहे वजा तिकडे जाऊन अधिक होणार आहे, अधिक 32x आणि हे दोघांची वजाबाकी जी आहे म्हणजे वजा वजा अधिक, वजा वजा अधिक. बघा या ठिकाणी आता 21 आणि 12 33x वजा 33x येणार आहे. ह्या दोघांची वजाबाकी जर केली आपण तर किती येते 4 आणि ह्या दोघांची वजाबाकी केली तर वजा 1x, किती येणार आहे वजा 1x. आता काय करणार आहेत मी, या दोन्ही ठिकाणी जे आहेत दोन्ही ठिकाणावरून आता आपलं जे आहेत ते उत्तर बरोबर आहे का नाही या ठिकाणी आपण बघूया. बघा 16चा वर्ग 256 आणि या दोघांची वजाबाकी हे इकडे येऊन वजा होणार, 256 मधून 252 गेले, 4 उरले. आणि या ठिकाणी आता ही जी आहेत आता x बरोबर काय आलेलं आहे, x = 4 आलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला संख्या जी आहे ती x बरोबर वजा 4 ही संख्या मिळालेली आहे. म्हणजेच आपण काय करणार, x बरोबर वजा 4 ही संख्या जर प्रत्येक संख्येत जर मिळवली तर येणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या संख्या आपल्याला पारंपरिक प्रमाणात जे आहे ते पारंपरिक प्रमाणात मिळणार आहे. बरोबर, ठीक आहे.